आम्ही मृणालशी खूप वाईट वागलो ना सिरियलमध्ये, त्यामुळे आता आम्ही आमचा तांबूलपणा दाखवण्यासाठी इथे आलोय. सगळं वेट सोडून सगळं खाल्लेलं आहे मी. याने तर ठरवूनच टाकले आता खाण्याची पार्टी इथेच करायची. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. कशी आहेस मैत्रिणी? तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जापिंकची मी चित्राली मैत्रिणींसाठी ठाण्यापर्यंत आले आणि एक दादरकर भेटली, एक ठाणेकर भेटली आणि निमित्त खास आहे. मृणालची नवीन सुरुवात आहे, मालिके विश्वात तर येते, पण असं सुद्धा काहीतरी केलंय तुम्ही, आवर्जून आज इथे आलाय. सो कसं वाटतं? आम्ही मृणालशी खूप वाईट वागलो ना सिरियलमध्ये, त्यामुळे आता आम्ही आमचा तांबूलपणा दाखवण्यासाठी इथे आलोय. पण मृणालने हे इतकं सुंदर पाऊल उचललं ना, हे कठीण आहे खरं. रेस्टॉरंट उघडणं सोपं, चालवणं कठीण. अशा परिस्थितीत तिने स्वतःचं करतेच आहे काम, पण एक वेगळाच उद्योगधंदा सुरू केला आहे आणि त्याच्यासाठी शुभेच्छा द्यायला तिला आम्ही आलो. ती इतकी गोड आहे मनाने आणि आता तिने जे काही पदार्थ खायला घातले ते सुद्धा अप्रतिम होते. काय आवडलं जास्त? ग्लोबल फूड होतं ना सगळं. मी सगळं वेट सोडून सगळं खाल्लेलं आहे मी. त्यातले सगळे स्टार्टर्स खाल्ले, स्टार्टर्सने इतकं पोट भरलं आणि सगळे छान होते. पुन्हा येणार का दादरकर ठाण्यात? पुन्हा येणार मी खाण्यासाठी, मुद्दाम फॅमिलीला घेऊन येणार होता. तुला काय आवडलं? कसं वाटतं? खूप छान आहे. ऑफकोर्स मी नॉन व्हेजिटेरियन नाही आहे, मी व्हेजिटेरियन आहे, पण व्हेजचे सुद्धा सगळे पदार्थ खूप असम होते, छान होते. आणि मृणालने जसं बंधुमावशी म्हणाली की एक पुढचं पाऊल टाकलेलं आहे आणि ते खूप कठीण आहे, कारण ते मला माहिती आहे. अभिनय करून ज्या वेळेला तुम्ही जोडधंदा दुसरा चालू करतो त्यावेळेला खूप प्रेशर असतं आणि अशा वेळेला नवऱ्याची साथ गरजेची असते, मला आहे. आणि तसंच नीरजची साथ सुद्धा मृणालला आहे, त्यामुळे ते दोघंही इतकं छान हँडल करता येते. सो ते बघून खूप खूप आनंद वाटला आणि असंच तिचा हा बिझनेस वाढू देत, एकाचे 2 रेस्टॉरंट शुभेच्छा तिला. सो दोन खंबीर स्त्रिया ज्यांच्या पाठी त्यांचे पती अगदी इतके वर्ष खंबीरपणे उभे आहेत. 50 वर्ष ज्या नवऱ्याच्या जीवावर मी सगळं करते, उडान टप्पपणा. अभिनय करण्यासाठी बाहेर पडणं हे माझ्या हौसेचा भाग होता. मी व्यावसायिक असले तरी सुद्धा, कारण ती माझ्यासाठी हौस होती, कारण घरात माझ्या पैशाची गरज नव्हती. त्यामुळे मग ती हाऊस म्हणूनच बोलली. त्या अशा वेळी नवरा इतका खंबीरपणे सपोर्ट, तर ह्यांना उदाहरण आहे असं लक्षात ठेवा. तिथे शर्मिष्ठाचा तेजस कॅमेराच्या मागे उभा आहे, सो पॅन करू शकता आणि तो तिथूनही सपोर्ट करतो आहे नेहमीप्रमाणे. आणि त्याच्या मागे नीरज सुद्धा आहे. हे दोघंही खंबीरपणे. शर्मिष्ठाचा त्यांना तर आपण वारंवार भेटतो. सो असं सगळं प्रेम पाहून कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि या सपोर्टमुळेच आम्ही इंडियात इतके कम्फर्टेबल आहोत आणि असंच राहावं अशी माझी इच्छा आहे. सो थँक्यू सो मच. याने तर ठरवूनच टाकले आता खाण्याची पार्टी इथेच करायची. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. मी तर म्हणतो मी हॉटेल 3 गोष्टींसाठी बघतो. एक तर फूड, ॲम्बियन्स आणि सर्व्हिस. मी या हॉटेलला तिन्ही गोष्टींमध्ये खूप सॅटिस्फाईड आहे. तर त्याच्यामुळे ह्याच्या पुढे माझ्या जे काही ठाण्यातल्या पार्ट्या असतील ते शुअर शॉट या हॉटेलमध्ये असतील. आणि मी सगळ्या ठाणेकरांना काही, मी ठाण्याच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना सांगेन, मस्ट ट्राय हॉटेल आहे, एकदा तरी ट्राय करा आणि मग डिसाईड करा. 5 स्टार मिळाले मिळालेले आहे. ॲम्बियन्स कसा वाटतं? फार छान आहे, फार छान. म्हणजे डेकॉर पण छान आहे, ॲम्बियन्स पण छान आहे. लोक येत आहेत, म्हणजे आज आम्हीच फक्त नाही होतं, काही बाहेरचे लोक येत आहेत आणि दे आर वेटिंग नाव. लाईव्ह सॉन्ग सुद्धा आहे, त्यामुळे ते अजून एक मजा. न्यू पार्टी लोकेशन मिळालेलं आहे ठाण्याला. जाता जाता नीरज तुला आम्ही फ्री करतो. यांना जाता जाता फक्त एवढंच विचार, या तिघांनाही प्रोमो पाहिला का मृणालचा? आणि तुम्ही ओके पाहिलेला आहे, कसा वाटतं? खूप छान आहे, खूप मस्त आहे. कॉन्सेप्ट वेगळी आहे, त्यामुळे मला असं वाटतं की बघायला मजा येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मृणाल बऱ्याच वर्षांनी परत आलेली आहे, त्यामुळे तिचा तो फ्रेशनेस तसाच आहे. आणि मालिकेमध्ये आम्ही दोघंही प्रोड्युसर आहोत, त्यामुळे आम्हाला माहिती आहे की काय काय तिथे गरज असते एखादी मालिका चालू ठेवण्यासाठी. सो आय थिंक ते एक उत्तम पॅकेज त्या मालिकेमध्ये. कमिटमेंट बघतच होतो. येस येस. आपण पटकन प्रोमो दाखवूया, तुझं रिॲक्शन. मृणालची इमेज आहे ना, त्याला अजिबात तडा जाणार नाही. इतकं सुरेख आहे तिचा सगळा गोडवा आणि फ्रेशनेस अजून तसाच आहे. मुळात तिने वजन सुद्धा इतकं कमी केलंय, खूप हार्डवर्क केलं आणि खूप आफ्टर प्रेग्नन्सी वाढलं होतं वजन. ते खूप तिने हार्डवर्क आहे तिचं. पण फक्त त्याचा शेवटचा सीन बघूया. हां
प्रोमोवरनं तरी वाटते क्रॉस कनेक्शन आहे की काय. Yes, so असं सगळं आहे आणि आधी काम केलेल्या सहकलाकारांची मस्त पोचपावती Yes, मिळालेली आहे. Yes, yes. जाता जाता बेली लाभसाठी आणि मृणालच्या नवीन प्रवासासाठी कशा शुभेच्छा द्याल आणि प्रेक्षकांना खवय्यांना तर आवाहन करायचं नाही, खवय्यांना आवाहन करायची गरज नाही, इतकं सुरेख सगळं आहे. मुळात लागतं त्यांनी सांगितले जे 3 पॉईंट्स ते अतिशय गरजेचे असतात लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, स्पेशली खायला. एवढी कॉम्पिटिशन असताना तुम्ही तुमचं वेगळेपण काय सिद्ध करताय त्याच्यावर तो फूड उत्तम आहे. ॲम्बियन्स छानच आहे. लोकांना नवीन युवा पिढीला जे काय हवं आहे तो ॲम्बियन्स पण आहे. मला जरा थोडासा गाड्याचा त्रास होतो एवढ्या, कारण आम्ही खूप मोठ्यांना बोलतो आणि आम्हाला दुसऱ्या वर्षी नाटकात काम करायचं असतं, त्यामुळे घशावर परिणाम होतो. पण तरी जो मुलांना हवं आहे, युवा पिढीला जे हवं आहे ते सगळं इथे आहे आणि फूड एक्सलंट आहे आणि फॅमिली त्याला म्हणजे फॅमिली येऊ शकेल असं आहे. असं नाही की दारू पितात गोंधळ घालतात असं होणारच नाही. नक्कीच. थँक्यू सो मच. खूप मस्त वाटलं. पुन्हा पुन्हा भेटत राहू. थँक्यू सो मच. थँक्यू.